राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। मात्र सरपंचांच्या गाववाल्यांनाच कसा संतोष देशमुखांचा घात केलाय पाहूया। कराडनंतर घुले सांगळे हे गजाआड झालेत, त्यामुळे आज मोठी कारवाई पोलिसांकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय। प्याद्यांना अटक करण्यात आली आहे। आकाचं काय असा सवाल देखील उपस्थित झालाय। तिन्ही आरोपींना 14 दिवसांपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर या संपूर्ण प्रकरणात संतोष देशमुखांचा जो खून करण्यात आला त्यात गाववाल्यांनाच कशा पद्धतीत मदत केली ते देखील आता समोर आलंय। त्यामुळे गाववालाच देशमुखांच्या जीवावर उठल्याचं पाहायला मिळालं होतं। या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। एकूण 7 आरोपी आहेत, त्यातले 6 आरोपी आता पकडण्यात आलेत। एक आरोपी अद्याप फरार आहे, त्याचा शोधही घेतला जातोय। तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी 14 दिवसांची सुनावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। मात्र यातील एक आरोपी हाच संतोष देशमुखांच्या खुनाला कारणीभूत ठरला, कारण त्यानं पाळत ठेवली होती आणि त्यातूनच पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी गाववाल्याच्या मुसक्या आवळल्या आहेत। सुधीर सांगळेच्या मुसक्या आवळल्या आहेत। सांगळे गजाड प्याद्यांना अटक, आकाचं काय और एक कोकरू रह गया। गाववालाच उठला सरपंचाच्या जीवावर। राज्यात गाजत असलेल्या बीडमधल्या सरपंच हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडनं शरणागती पत्करली। हत्येच्या 25 दिवसांनंतर सीआयडीनं हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेच्या पुण्यात मुसक्या आवळल्या आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत 7 पैकी 6 जण गजाआड गेलेत, तर आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। अटक झालेले आरोपी कोण आहेत पाहूया। विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली आहे। तर अटकेत असलेले केवळ प्यादे असून त्यांचा आका अजूनही मोकाट असल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय। मुख्य आरोपी तो नाही ते प्यादे, मुख्य आरोपी ते आका आहे। आका आता हे सगळ्यांचे हे गुलाम, प्यादे, फत्रे, अमुक तमुक हे पकडले। 2 आरोपी आज पकडले ते एलसीबीने। मी म्हणलं होतं ना, बकरी की माँ कब तक दुआ मांगेगी, तो 25-26 दिन बकरी की माँ ने दुआ मांगी और एक कोकरू रह गया है। वो कोकरू भी जल्दी से जल्दी पकड़ो, ऐसा हमारा विनती। पोलिसांनी डॉक्टर संतोष वाय भासेला पोलिसी खाक्या दाखवून तपासाची चक्र फिरवत आरोपींना अटक केली आहे। तर मस्साजोग गावातील सिद्धार्थ सोनवणे हाच सरपंच संतोष देशमुख यांच्या जीवावर उठल्याचं समोर आलंय। या सिद्धार्थ सोनवणेला पोलिसांनी कल्याणमधून अटक केली आहे। देशमुख यांचा गाववाला असलेला सिद्धार्थ सोनवणे कोण आहे ते देखील पाहूयात। सिद्धार्थ सोनवणे मस्साजोगचा रहिवासी आहे। सरपंच देशमुखांच्या हालचालींवर सिद्धार्थ सोनवणेची नजर होती। हत्येनंतरही सिद्धार्थ सरपंचांच्या अंत्यविधीला होता। पोलीस शोधतायत हे लक्षात येताच मस्साजोग मधून त्यानं पलायन केलं। गेल्या 15 दिवसांपासून सिद्धार्थ सोनवणे मुंबईत राहत होता। सिद्धार्थ सोनवणेनं मुंबईत 5 वेगवेगळी सिम कार्ड वापरली। कल्याणमधून उसाच्या गाडीवर काम करताना सिद्धार्थ सोनवणेला अटक झाली। अटक केलेल्या तिन्ही आरोपींना केज कोर्टानं 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे। मात्र कराडसह 2 मुख्य आरोपींना पुण्यातून बेड्या ठोकल्यामुळे या प्रकरणाचं पुणे कनेक्शन उघड झालंय। त्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळं वळण लागणार की काय याबाबत चर्चा सुरू आहे। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।